नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. इस्रायल आणि अमेरिका यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशात इंधन टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या परिस्थितीचा परिणाम शहरातील सीएनजी गॅस पुरवठ्यावर होण्याची शक्यता व्यक्त होत असून काही गॅस पंपांवर नो स्टॉकचे फलक लावण्यात आल्याचे दिसून आले आहे. यामुळे रिक्षा चालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झालं असून गुरुवारी अनेक सीएनजी पंपांवर गॅस भरण्यासाठी मोठी गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. शहरात मोठ्या प्रमाणात रिक्षा सीएनजी गॅसवर चालतात, त्यामुळे भविष्यात वाहनांसाठी गॅस उपलब्ध होणार नाही अशी भीती रिक्षा चालकांमध्ये निर्माण झाली आहे. या भीतीपोटी अनेक रिक्षा चालकांनी सकाळपासूनच गॅस पंपांवर रांगा लावून गॅस भरण्यासाठी गर्दी केली. काही ठिकाणी रिक्षांच्या लांबच लांब रांगा लागल्याचंही दिसून आलं. मात्र गॅस पंप चालकांकडून दिलेल्या माहितीनुसार सध्या शहरात सीएनजी गॅसचा तुटवडा निर्माण झालेला नाही. आवश्यक तेवढा साठा उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तरीही काही पंपांवर तात्पुरता गॅस उपलब्ध नसल्यामुळे मोजक्याच पंपांवर गॅस मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून योग्य माहिती देण्याची गरज व्यक्त केली जात आहे. जिल्हाभरातील गॅस एजन्सीमध्ये सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला असल्याने या एजन्सीचे ग्राहक कमालीचे त्रस्त झाले आहेत. मागील 8 दिवसांपासून गॅसचे वाटप कमी झाल्याने आज गुरुवारी सकाळपासून बेळगाव येथील गॅस एजन्सीसमोर ग्राहकांची मोठी रांग लागली होती. ग्रामीण भागातील बहुतांश नागरिकांकडे एकच सिलिंडर उपलब्ध आहे. त्यामुळे या ग्राहकांना दुसरे सिलिंडर उपलब्ध न झाल्यास त्यांना चुलीवर स्वयंपाक केल्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. गॅस सिलिंडरच्या तुटवड्याचा प्रश्न तात्काळ निकाली काढावा अशी मागणी होत आहे. ऑनलाईन बुकिंग देखील सेवा ठप्प झाली आहे. त्यामुळे जवळपास सर्वच गॅस तुटवड्याचा फटका शहरी भागातील महिलांसह ग्रामीण भागातील महिलांनाही बसला असल्याचं दिसून येत आहे. उत्तर कन्नड जिल्ह्यातील दांडेली तालुक्यातील आलूर ग्रामपंचायत हद्दीमध्ये काल बुधवारी सायंकाळी दुपारी भीषण रस्ते अपघात घडला. दांडेलीहून हल्ल्याकडे जात असलेली स्विफ्ट कार अचानक चालकाचं नियंत्रण सुटल्यानं रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जोरदार धडकली. या अपघातात कारमधील 3 जण गंभीर जखमी झाले. अपघात होताच स्थानिक नागरिकांनी तातडीने दांडेली ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिकांच्या मदतीने जखमींना दांडेली येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले व त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी धारवाड येथील रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी दांडेली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. कर्नाटकातील 1995 नंतर सुरू झालेल्या विना अनुदानित कन्नड, मराठी व उर्दू माध्यमाच्या शाळांना तात्काळ अनुदान द्यावे या मागणीसाठी गुरुवारी राज्यभरातील विना अनुदानित शाळा बंद ठेवून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. गेल्या सुमारे 30 वर्षांपासून या शाळा सरकारच्या कोणत्याही आर्थिक मदतीशिवाय विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देत आहेत. मात्र या शाळांमधील शिक्षकांना दीर्घकाळ विनावेतन काम करावं लागत असल्याची खंत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. तसेच या शाळांमधील विद्यार्थ्यांनाही सरकारकडून मिळणाऱ्या अनेक शैक्षणिक सवलतींपासून वंचित राहावं लागत असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांच्या वेळी आश्वासने दिली जातात, मात्र प्रत्यक्षात त्यांची पूर्तता होत नसल्याचा आरोपही आंदोलकांनी केला. काँग्रेस सरकार सत्तेत येण्यापूर्वी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विना अनुदानित शाळांचा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात या शाळांसाठी कोणतीही ठोस तरतूद नसल्याने शिक्षक आणि व्यवस्थापनांमध्ये निराशा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी शहरातील कित्तूर चन्नम्मा चौकातून मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. बेळगाव शहरात पेट्रोल चोरी करणाऱ्या टोळीचा सक्रियपणा समोर आला असून नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. शहरातील हनुमाननगर परिसरात चेहऱ्यावर मास्क घालून हातात बाटल्या आणि लोखंडी रॉड घेऊन फिरणारी टोळी घरासमोर उभे असलेली वाहनांमधून पेट्रोल चोरी करण्याचा प्रयत्न करत असल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही अज्ञात व्यक्ती रात्रीच्या वेळी परिसरात फिरत वाहनांना लक्ष्य करत आहेत. बाईक आणि कारमधून पेट्रोल व डिझेल काढण्याचा प्रयत्न करत असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. पेट्रोल दर वाढण्याची शक्यता लक्षात घेता अशा प्रकारच्या चोरीच्या घटना वाढण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
या घटनेनंतर नागरिकांनी बेळगाव पोलिसांनी तातडीने लक्ष देऊन संबंधित टोळीचा शोध घेऊन कारवाई करावी अशी मागणी केली आहे. देशात सध्या पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा सुरळीत सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र आखाती देशांकडून येणाऱ्या LPG गॅसच्या पुरवठ्यात तात्पुरता अडथळा निर्माण झाला असून पुढील आठवड्यापर्यंत तो पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान इराणने भारतासाठी तेल घेऊन येणाऱ्या 3 जहाजांना मार्ग देण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे तेल पुरवठा सुरळीत ठेवण्यास मदत होणार असल्याचे मानले जात आहे. या घडामोडींमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे प्रयत्न महत्त्वाचे ठरल्याचेही सांगण्यात येत आहे. दरम्यान या मुद्द्यावरून काही विरोधी पक्षांकडून राजकारण केलं जात असल्याचीही टीका करण्यात येत असून अशा संवेदनशील परिस्थितीमध्ये देशहिताला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. अशी माहिती दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली. लोकसभा मतदारसंघातील रस्ते विकास कामांबाबत चर्चा करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची खासदार जगदीश शेट्टर यांनी नवी दिल्लीतील नव्या संसद भवनातील कार्यालयात भेट घेण्यात आली. या भेटीमध्ये केंद्रीय रोड इन्फ्रास्ट्रक्चर फंड योजनेअंतर्गत बेळगाव लोकसभा मतदारसंघातील सुमारे 80.33 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या सुधारणा कामांसाठी अंदाजे 86 कोटी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्याबाबत प्रस्ताव मांडण्यात आला. तसेच गोकाक यरगट्टी सवदत्ती मार्गे धारवाड या सध्या असलेल्या द्विपदरी रस्त्याचे चौपदरीकरण करण्याची मागणीही करण्यात आली. हा मार्ग सवदत्ती येथील प्रसिद्ध रेणुका यल्लमा मंदिर येथे जाण्यासाठी मुख्य मार्ग असून येथे मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी हा रस्ता चौपदरी करणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय उत्तर पश्चिम कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये केंद्र सरकारच्या वाहन ट्रॅकिंग प्रणाली योजनेअंतर्गत सुमारे 25 कोटी 39 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत ही विनंती करण्यात आली. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुमारे 1000 बस डेपो आणि बस स्थानकांमध्ये निर्भया निधी योजनेअंतर्गत CCTV कॅमेरे बसवण्यासाठी अंदाजे 59 कोटी 13 लाख रुपयांचा प्रकल्प मंजूर करण्याची मागणीही करण्यात आली. या सर्व मागण्यांबाबत सादर करण्यात आलेल्या निवेदनांचा आढावा घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खासदार शेट्टर यांना या संबंधित विषयांचे आवश्यक परीक्षण करून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. DK हेरिकर ज्वेलर्स म्हणजे बेळगावातील एक विश्वासू सुवर्ण दालन. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सोन्या चांदीच्या किमतीमुळे ग्राहकांची धांदल उडत आहे. पण आमच्या सुवर्ण दालनात मिळतो उत्तम ग्राहक सेवा, शुद्धतेची खात्री आणि वर्षानुवर्षाचा विश्वास. म्हणूनच आमचं तुमच्याशी नातं 52 कशी सोन्यासारखं उजळून निघतं. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर खरेदी करा 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे कलाकुसरीचे दागिने, आकर्षक चांदीचे अलंकार आणि पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य. खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेटवस्तू. नियम व अटी लागू. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या DK हेरिकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ खडे बाजार बेळगाव आणि तेली पाटील गली शहापूर बेळगाव येथील आमच्या शोरूमला. बेळगावातील कुडची येथील KSR PCP परिसरातील दुर्गादेवी मंदिरासमोर सर्व लोकसेवा फाउंडेशन आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या नेतृत्वाखाली चन्नम्मा बसय्या हिरेमठ वृद्धाश्रमात महिला दिन अर्थपूर्ण पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी दुर्गादेवीच्या सानिध्यात वीरश बसय्या हिरेमठ यांनी भक्तिभावाने देवीला साडी अर्पण केली. देवीला अर्पण केलेल्या साड्या नंतर वृद्धाश्रमाला देण्यात आल्या. या उपक्रमांतर्गत वृद्धाश्रमातील मातांना तसेच उपस्थित महिलांना एकूण 250 साड्यांचे वाटप करून मानवतेचा संदेश देण्यात आला. या कार्यक्रमावेळी वीरश बसय्या हिरेमठ, मल्लप्प गुराई, सुभाष मरकुटे, विश्वनाथ कुरपी, बसवराज मडिवाळ, MS चौगुला तसेच गौरीश हिरेमठ उपस्थित होते. अलीकडील काही आठवड्यांपासून देशभरातील अनेक ओला इलेक्ट्रिक अनुभव केंद्रे बंद किंवा मर्यादित स्वरूपात चालू असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. त्यामुळे अनेक ग्राहकांना सेवा आणि तांत्रिक मदत मिळण्यात अडचणी येत असल्याचे दिसून येत आहे. या परिस्थितीचा परिणाम अनेक शहरांमध्ये जाणवत असून बेळगावातही दोन्ही ओला EV शोरूम बंद असल्याची माहिती ग्राहकांनी दिली.
स्थानिक ग्राहकांच्या म्हणण्यानुसार दुरुस्ती किंवा सर्व्हिससाठी दिलेल्या अनेक ओला स्कूटर्स बंद शोरूमच्या बाहेर उभ्या आहेत. मात्र शोरूमचे शटर बंद असून कोणताही कर्मचारी उपस्थित नसल्याने वाहन मालकांना तक्रारी मांडण्यासाठी किंवा दुरुस्तीबाबत माहिती मिळवण्यासाठी कोणीच उपलब्ध नसल्याची तक्रार करण्यात येत आहे. अशाच प्रकारच्या समस्या देशातील इतर शहरांमधूनही समोर येत असल्याचं सांगितलं जात आहे. गेल्या 8 दिवसांपासून बेळगाव शहरातील तापमानात लक्षणीय वाढ झाली असून उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. तापमान 35 अंश सेल्सिअसच्या वर गेल्याने दुपारच्या कडक उन्हामुळे रस्त्यावरील वर्दळ काहीशी कमी झाल्याचं दिसून येत आहे. उन्हाचा तडाखा कमी करण्यासाठी नागरिक नारळ पाणी, थंड पेये आणि इतर शीतपेयांचा आस्वाद घेताना दिसत आहेत. शहरातील नारळ पाणी विक्रेते तसेच थंड पेयांच्या स्टॉलवर नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तापमानात वाढ होत असल्यानं नागरिकांनी दुपारच्या कडक उन्हामध्ये शक्यतो बाहेर पडणं टाळावं. भरपूर पाणी पिणे आणि शरीराला थंड ठेवणारे पेय घेणे आवश्यक असल्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आलाय. महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून ही निवडणूक 18 मार्च रोजी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक आयुक्त कार्यालय आणि महापालिकेच्या कौन्सिल विभागाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. निवडणुकीचे अधिकृत वेळापत्रक जाहीर झाले असून त्यानंतर निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे. सध्याचे महापौर मंगेश पवार आणि उपमहापौर वाणी जोशी यांचा कार्यकाळ 14 मार्च रोजी संपणार आहे. मात्र 14 मार्च हा दुसरा शनिवार असल्यामुळे त्या दिवशी महापालिकेचे कार्यालय बंद राहणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात या दोघांच्या कामकाजाचा अखेरचा दिवस 13 मार्च ठरणार आहे. परिणामी विद्यमान महापौर व उपमहापौर यांचा कार्यकाळ आता अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपलाय. महापालिकेच्या कौन्सिल विभागाने महापौर आणि उपमहापौर निवडणूक घेण्याबाबतचा प्रस्ताव फेब्रुवारीतच प्रादेशिक आयुक्तांकडे पाठवला होता. तसेच निवडणुकांसाठी आवश्यक असलेली मतदारांची यादीही प्रादेशिक आयुक्त कार्यालयाकडे केली आहे. त्यानुसार प्रादेशिक आयुक्तांकडून निवडणुकीचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. बेळगाव महापालिकेमध्ये सध्या 58 लोकनियुक्त नगरसेवक आहेत तर 5 पदसिद्ध सदस्य आहेत. त्यामुळे महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी 65 मतदार मतदान करणार आहेत. या सर्व मतदारांना निवडणुकीच्या 8 दिवस आधी अधिकृत नोटीस बजावली आहे. शुभ मुहूर्त गुंतवणुकीचा व्याजदर कमी होण्यापूर्वीचा 31 मार्च पूर्वी लोकमान्य सोसायटीमध्ये गुंतवणूक करा आणि मिळवा 10% आकर्षक व्याजदर. 1 एप्रिल पासून लोकमान्यांच्या सर्व योजनांवरील व्याजदर कमी होणार, म्हणूनच आजच निर्णय घ्या. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. नियम व अटी लागू. गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे दागिने लांबवणाऱ्या महिलेला बैलहोंगल पोलिसांनी आज अटक केली असून तिच्याकडून 15,20,000 रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. नीता नितीन चौगुले, वय 45 असं तिचं नाव आहे. बैलहोंगल आणि इतर भागातील बस स्थानक परिसरातील बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी चौगुले करत होती. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की बैलहोंगल पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बस स्थानकात अलीकडे बसमध्ये चढताना प्रवाशांच्या दागिन्यांची चोरी होत असल्याच्या घटना घडत होत्या. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक के रामराजन यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त पोलीस अधीक्षक RB बसरगी यांनी ही कारवाई केली. सहकारी साखर कारखाना व बिरेश्वर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने निपाणी उत्सव सोहळा आयोजित केला आहे. या कृषी सोहळ्याच्या निमित्ताने बेनाडी रेसिंग असोसिएशन आयोजित भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन बेनाडी येथे करण्यात आले होते. या शर्यतीत शिरूर येथील हेलिकॉप्टर बैजा आणि राफेल बैजा या बैल जोडीने प्रथम क्रमांक पटकावून 5 लाख रुपये रोख बक्षीस व चषक पटकावले. लाखो शर्यत शौकीनांच्या उपस्थितीत झालेल्या शर्यतस्थळी उन्हाच्या तडाख्यातही गर्दीने फुलले होते. विजेत्यांना अदृश्य कार्ड सिद्धेश्वर स्वामीजी, प्राणलिंग स्वामीजी, मल्लिकार्जुन स्वामीजी, DCC बँकेचे चेअरमन अण्णासाहेब जोल्ले, आमदार शशिकला जोल्ले, बिरेश्वर संस्थेचे चेअरमन अप्पासाहेब जोल्ले यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. जनरल बैलगाडी शर्यतीत लिंगणूर येथील अजिंक्य कोपार्डे यांच्या बैजा आणि शिवरय्या बैलगाडीने दुसरा क्रमांक पटकावून 3 लाखाचे बक्षीस मिळवले, तर शशिकांत जाधव बेळंके यांच्या बैलगाडीने तृतीय क्रमांक पटकावून 2 लाखाचे बक्षीस मिळवले.
यासह इतर विजेत्यांना रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. जलजीवन मिशनची कामे पूर्णत्वाच्या टप्प्यात आहेत. कामे दर्जेदार करून जनतेला मुबलक पाणी पुरवण्याची जबाबदारी अभियंत्यांची असून त्या अनुषंगाने कार्याला लागावे अशी सूचना जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी केली. ग्रामीण बेळगाव आणि चिकोडी विभाग पेयजल मलनिस्सारण विभागाच्या सहकार्याने बेळगाव, बागलकोट व विजापूर जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांसाठी संयुक्तपणे DTU समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्ह्यात पाणी टंचाई भासणार नाही यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती राहुल शिंदे यांनी दिली. जलजीवन अभियानाची कामे पूर्ण करून ग्रामपंचायतीकडे हस्तांतरणानंतर जनतेला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था चोखपणे करून संबंधित गावाला हर घर जल ग्राम घोषित करावे असेही ते म्हणाले. दोघा अट्टल मोटारसायकल चोरांना अटक करून गोकाक पोलिसांनी त्यांच्या जवळून 5.5 लाख रुपये किमतीच्या 5 मोटारसायकली जप्त केल्या आहेत. जिल्हा पोलीस प्रमुख के. रामराजन यांनी बुधवारी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. परशुराम यल्लाप्पा हणबरट्टी वय 22, लग्मन्ना मारुती मल्लन्नावर वय 18, दोघेही राहणार कुंदरगी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. गोकाक पोलीस उप अधीक्षक रवी डी. नायक व पोलीस निरीक्षक सुरेशबाबू RB यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण मोहिते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक RB हडपद, KN एडिगेर, BS सिद्नाळ, MR अंबी, PM गस्ती, JS गुडली, KR हक्यागोळ, मंजू हुचगौडर, IV घंटी, मंजुनाथ नाईक, SM मंगी, सचिन पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये डोळा गमावलेल्या शहापूर येथील शिवा लोहार याच्या उपचारासाठी मदतीचा ओघ सुरू असून समाजातील विविध घटक त्याच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. समाजसेविका माधुरी जाधव यांच्या माधुरी जाधव फाउंडेशनच्या माध्यमातून अनुजा बाळेकुंद्री यांनी शिवाला पुढील उपचारासाठी 11,000 रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. दिवंगत पती सुभाष बाळेकुंद्री यांच्या स्मरणार्थ हा धनादेश शिवा लोहार याला सुपूर्द करण्यात आला. भारत वेस्ट इंडिज क्रिकेट सामन्यादरम्यान भारताच्या विजयाचा आनंद साजरा करताना झालेल्या फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये शिवा लोहार वय 32 हा गंभीर जखमी झाला होता. या अपघातात त्याचा एक डोळा निकामी झाला असून दुसरा डोळा वाचवण्यासाठी पुढील उपचार सुरू आहेत. भारतनगर परिसरातील लंबोदर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता असलेला शिवा सध्या उपचार घेत असून त्याच्या मदतीसाठी स्थानिक नागरिक व कार्यकर्ते पुढाकार घेत आहेत. यावेळी समाजसेविका माधुरी जाधव पाटील आणि मंडळाचे अध्यक्ष पवन धामनेकर यांनी अनुजा बाळेकुंद्री यांचे आभार मानले. बेळगाव येथील BK मॉडेल हायस्कूलमध्ये पोक्सो कायदा जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून तृतीय सत्र न्यायालय वरिष्ठ न्यायाधीश RM शिरूर, शिक्षण इलाख्याचे सर्व शिक्षण अभियान प्रमुख श्री बसवराज मिलानहट्टी हे उपस्थित होते. मुख्याध्यापक SN जोशी अध्यक्षस्थानी होते. पाहुण्यांचे स्वागत करण्यात आल्यानंतर न्यायाधीश RM शिरूर यांनी मुलांना पोक्सो कायद्याअंतर्गत येणाऱ्या बालविवाह, बालकामगार, लैंगिक अत्याचार याबद्दल विशेष माहिती दिली आणि विद्यार्थ्यांना जागृत राहण्याची शपथ दिली. बसवराज मिलानहट्टी यांनीही विद्यार्थ्यांना विशेष माहिती दिली. सूत्रसंचालन TR भास्कर यांनी केले. आभार पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते. शहरातील सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ व सुटसुटीत ठेवण्याच्या उद्देशाने कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने धर्मवीर संभाजी चौकातील बस थांबा व परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान स्वच्छता पथकाने बस थांबा परिसर तसेच आजूबाजूचा भाग साफ करून साचलेला कचरा हटवला. बस थांब्यावर जमा झालेली घाण, प्लॅस्टिक व इतर कचरा गोळा करून परिसर स्वच्छ करण्यात आला. दररोज मोठ्या संख्येने प्रवासी या बस थांब्यावरून ये-जा करत असल्याने परिसर स्वच्छ आणि आरोग्यदायी राहावा या उद्देशाने ही मोहीम राबवण्यात आली. या उपक्रमामुळे बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना स्वच्छ व नीटनेटका परिसर उपलब्ध झाला आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने नागरिकांनाही परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये तसेच स्वच्छतेबाबत जागरूक राहावे असेही आवाहन करण्यात आले. बेळगाव शहरातील खंजर गल्ली परिसरात सुरू असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर बेळगावच्या CCB पथकाने छापा टाकून 3 जणांना अटक केली. या कारवाईमध्ये पोलिसांनी 11,180 रुपये रोख रक्कम तसेच जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अशोक पवार वय 51, गजानन पाटील वय 48 आणि पवन भातकांडे अशी नावे आहेत. हे तिघेही खंजरगल्ली येथील मोडक्या बाजाराजवळील खुल्या जागेमध्ये सार्वजनिक ठिकाणी श्रीदेवी नाईटमंड बाजार नावाने मटका जुगार खेळत होते अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सीसीबीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक आणि त्यांच्या पथकाने छापा टाकून तिघांनाही रंगेहात पकडले. कारवाई दरम्यान आरोपींकडून 11,180 रुपये रोख रक्कम, मटक्याच्या चिठ्ठ्या व इतर जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी मार्केट पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. निपाणीतील जुना पीबी रोडवरील शतकोत्तर श्रीराम मंदिर श्रीरामनवमी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती श्रीराम मंदिर ट्रस्टचे प्रेसिडेंट आनंद सोलापूरकर यांनी सांगितले. गुरुवार दिनांक 19 रोजी गुढीपाडव्यानिमित्त सकाळी 9 वाजता गुढीपाडवा पूजन, ध्वजारोहण सकाळी 9 वाजता होणार आहे. सायंकाळी 5:45 ते 5:45 श्री विष्णू सहस्त्रनाम, सायंकाळी 6 ते 8 श्री व्यंकटेश मंदिर मंडळ व माऊली सत्संग निपाणी, श्रीराम मंदिर तुळशी भजनी मंडळ निपाणी यांचे भजन संपन्न होणार आहे. शुक्रवार दिनांक 20 मार्च ते बुधवार दिनांक 25 मार्चपर्यंत दररोज सायंकाळी 6 ते 8 हभप मंदारबुवा परशुराम गोखले पुणे यांचे सुश्राव्य कीर्तन संपन्न होणार आहे. या कार्यक्रमात संवादिनी राजेंद्र कौंदाडे तर तबला साथ रणजित कौंदाडे यांचे संपन्न होणार आहे. गुरुवार दिनांक 26 रोजी सकाळी 10 ते 12 हभप श्री मंदारबुवा गोखले यांचे कीर्तन होणार आहे, तर दुपारी 12 वाजता श्रीराम जन्मोत्सव संपन्न होणार आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.